विरोधी पक्षनेते पदावर ठाकरे सेनेनं दावा केलाय। तर विरोधी पक्षनेतेसाठी भास्कर जाधवांचं नाव देण्यात आलंय। विरोधी पक्षनेता द्यायला सरकार का घाबरतंय? उपमुख्यमंत्री पदही असंविधानिक आहे, ते रद्द करा। नागपुरात उद्धव ठाकरेंनी अशी मागणी केली आहे। आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजतोय। तर अधिवेशनात किमान विरोधी पक्षनेते पदावर बोलणं व्हावं आणि हे पद समोर यावं किंवा या पदावर भास्कर जाधवांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी आता महाविकास आघाडीने केली आहे। आम्ही विरोधी पक्षनेते पदावरती दावा सांगितलेला आहे, त्याच्यासाठी भास्कररावांचं नाव देखील दिलेलं आहे आणि अजून अद्याप काही उत्तर मिळालेलं नाहीये। त्याच्याबद्दल तो खरंच नियम आहे की नाही हे सुद्धा कागदावरती कळू शकेल, पण नियम असला काय आणि नसला काय, जर नियम असला तरी आणि नसला तरी उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नसलेलं पद हे एक नव्हे तर दोन जे सरकार निर्माण करू शकतं ते विरोधी पक्षनेते पद द्यायला घाबरतंय का? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।